कोल्हापूर महापालिकेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गिरीश कोंडे यांनी आंदोलनात भाग घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध कठोर टीका केल्याबद्दल त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे। प्रत्येक नागरिकास आंदोलनाचा अधिकार आहे हे मान्य करत त्यांचं निलंबन मागे घ्यावं या मागणीसाठी गुरुवारी विविध समाज संस्था संघटनेच्या वतीनं महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला। भवानी मंडपातून निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व विजय देवणे, सतीशचंद्र कांबळे आदींनी केलं। या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता। मोर्चामध्ये हम लढेंगे हमारा अधिकार है, गिरीश कोंडे यांचं निलंबन मागे घ्या, महानगरपालिका प्रशासन शासनाचे हस्तक असं आंदोलकांनी हाती घेतलेले विषय फलक लक्षवेधी ठरले। निलंबन मागे न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा विजय देवणे यांनी दिलाय। मोठ्या मंत्री लोकांनी लुबाडलं, त्या गिरीश कोंडेने काय केलं? गरिबासाठी लढलाय, गरिबासाठी अन्नाला लावलाय, नोकऱ्या लावल्या, त्या शाळेसाठी तिने लोकांची फीस होती तिने माफ केल्या। तसल्या लोकांना तुम्ही निलंबित करून टाकता का? तुमचा करायचं काय? खाली डोसकून वर पाय करायला पाहिजे। एक तर एकाला सुद्धा आम्ही सोडणार नाही। 2 दिवस लागू दे, मरायला लागलं तर जाणू दे, खरं इथनं हलणार नाही। आम्ही इथं ताबडतोब निवेदन घ्यावं आणि माघारी आम्ही जातो, कामावर त्याने घ्यावं ही आमची इच्छा आहे। आम्ही उन्हात आणत एवढ्या काय म्हणून आलो इथं? तुम्ही सरकारला लाज वाटाय पाहिजे। ताबडतोब निलंबित करता तुम्ही नोकऱ्याचा कसलायचा घर माणसाला नाही, त्याचं अन्न खायला नाही। ही गोपाळ लोक ते आंधळा आहे, ते डोळ्यानं तो माणूस चालत आलाय का तर त्याला कामावर घ्यासाठी म्हणून। हाय बघा इकडे, बघा तिकडे,